झालं एकदम. अरे तुम्ही तर व्हिडिओ काही बोला, दोन शब्द. काय झालं? साहेबांना काय आश्वासन दिलं? राऊत साहेबांनी, नायब तहसीलदार राऊत साहेब आहे, काय आश्वासन दिलं बोला ना. साहेबांनी 2011च्या परिपत्रकाप्रमाणे तात्काळ निर्णय घेऊन प्रकरण निकाली काढू असं आश्वासन त्यांनी दिलं. सर तुम्ही बोला. यांच्या निवेदनाबाबत काही जे शासन निर्णय आहेत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तातडीने प्रकरण निकाली काढण्यात येते. निवेदनात काय होतं? आज यांचं उपोषण सोडवण्यात आलं. पाणी द्या ना त्यांना. राऊत साहेब पाणी द्या. चालतं चालतं चालतं. ओके ओके ओके. पत्र देऊ लागले. तलाठी साहेबाला पत्र देऊ लागले बाबासाहेब आंबेडकरांची पंचनामे करून. चल ठीक आहे. अमरावतीचे 576 गट. आजचा 3रा दिवस होता. आता हा उपोषण सोडवण्यात आलेलं आहे. नायब तहसीलदार राऊत साहेब. तुमचं नाव काय साहेब? अनिल शिंदे, फुलंब्री पोलीस स्टेशन. अनिल शिंदे, फुलंब्री पोलीस स्टेशन. पद DSB. मित्रांनो, आपण बघू शकता फुलंब्री तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राऊत साहेब 3 दिवसापासून फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामधील पप्पू जाधव, मच्छिंदर नलवडे आणि त्यांचे सहयोगी उपोषणाला बसलेले होते. पण आज दिनांक 25/1/2024 रोजी नायब तहसीलदार राऊत साहेब, त्यांचे सहकारी आणि जाकीर सय्यद यांच्यातर्फे काही आश्वासन देऊन निवेदन त्यांचे स्वीकारले आणि त्यांना लेटर दिलं आणि त्यांच्या काही मागण्या पुढं पाठवण्याचे आश्वासन देऊन यांचे उपोषण सोडवण्यात आलेले आहे. आपण बघू शकता पाणी आणि चहा देऊन नायब तहसीलदार राऊत साहेब यांनी पप्पू जाधव आणि मच्छिंदरदादा नलवडे यांचं उपोषण सोडवलं. यावेळेस माननीय समीर पठाण सहाय्यता फाउंडेशनचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते. पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते आणि नायब तहसीलदार राऊत साहेब यांचे सहकारी उपस्थित होते. आपण बघू शकता यांचे उपोषण आज सोडवण्यात आले. जमिनी हकीकतवर या अशाच बातम्या तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आमची बातमी आवडली किंवा काही कमी राहिली तर कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही सांगू शकता. मित्रांनो, मागंसुद्धा 2 दिवस सारखी ही बातमी लावलेली होती. आज आम्हाला माहिती मिळाली का उपोषण सोडवण्यात येत आहे. आम्ही हजर झालो.